23 दिवसा अगोदर मी आपल्या इंस्टाग्रामला ह्या पेजला एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यामध्ये म्हटलं होतं जर 1 लाख रुपये 21 दिवसामध्ये मी जर प्रॉफिट नाही काढला तर मी व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामला अपलोड करणं बंद करेल. हा बरोबर झालेला आहे. 1 लाख रुपयाच्या खाली आपल्याला प्रॉफिट आलेला आहे. तर मला तुम्ही एक कमेंट करून सांगा की मी रेशीम उद्योगबद्दल शेती रिलेटेड व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामला अपलोड करू की नाही. कारण की तुमच्यामुळे मी आहे आणि माझं तर काही नाही, माझं इकडं सगळं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. पण तुमच्यामुळे माझी सोशल मीडियाला चांगली ओळख आहे. तर तुमच्यावर डिपेंड आहे की मला तेवढं कमेंट करून सांगा की मी रेशीम उद्योगबद्दल व्हिडिओ अपलोड करू की नाही म्हणून. हां, आता असं नाही की 1 लाख रुपये आले नाही म्हणजे माझं पूर्णपणे लॉस झालेला आहे, तसं बिलकुल नाही. तुम्ही ही पावती बघू शकता. याच्यावरती आपला चांगला कोस 127 किलो भरलेला आहे आणि जो डबल आहे हे 12 किलो भरलेला आहे आणि डागी हा 5 किलो भरलेला आहे. म्हणजे टोटल हा 17 किलो आणि हा 127 किलो, अप्रॉक्सिमेटली 144 किलो आपला माल भरलेला आहे 150 अंडी पुंजला. म्हणजे ॲव्हरेजला थोडं 6 किलो कमी आहे. 127 किलोला आपल्याला 610 रुपये पर केजी भाव लागलेला आहे आणि आपले टोटल झालेले 77,000 रुपये. हां, आता 77,000 हे झाले चांगल्या कोचचे. आता डागी डुगीचे जे टोटल आहे हे सगळे झाले होते म्हणजे 4,000, म्हणजे 80 किंवा 81,000 आपले टोटल झाले होते. खर्च तुम्ही अप्रॉक्सिमेटली 7-8 हजार पकडून चला तर 72, 70, 73, 74 हजार आपला टोटल प्रॉफिट झालेला आहे. असं नाही की म्हणजे लॉस पूर्णपणे झालेला आहे म्हणून माझा. बाकी फक्त एवढंच तुम्हाला अपडेट द्यायचं होतं की मला तेवढं सांगा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड करू की नाही म्हणून. कारण की माझं जे चॅलेंज होतं असं नाही, चॅलेंज घेणं ठीक आहे बाबा, चांगली गोष्ट आहे, पण लॉस झाला असं नाही. पैसा आलेला आहे, चांगलं झालेलं आहे, असं नाही की सगळं हेच झालेलं आहे म्हणून. तर मला तेवढं कमेंट करून सांगा की मी अपलोड करू की नाही म्हणून. म्हणजे कोणाला कसं जास्त त्रास होतो ना की बाबा तू घेतलं झालं नाही, पण पैसा आला हे महत्त्वाचं आहे. शेतीमधून एका एकर म्हणजे 21 दिवसामध्ये 70-72 हजार रुपये कुठंच नाही गेलेले. आता 30 तारखेला परत बॅच आहे, म्हणजे मला सांगा व्हिडिओ अपलोड करू की नाही म्हणून. बाकी धन्यवाद.